आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। गुड्डापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी सलग 13व्या वर्षी अन्नदानाचा उपक्रम सुरूच। हबहब तुकाराम बाबा महाराज यांचा उपक्रम। जत प्रतिनिधी राष्ट्रीय संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न बागडे बाबा यांच्या विचारांचे वारसदार म्हणून ओळखले जाणारे चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हबहब तुकाराम महाराज हे जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवीच्या यात्रेनिमित्त दरवर्षी यात्रेस पायी येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान व विविध सामाजिक उपक्रम राबवितात। सलग 13व्या वर्षी हबहब तुकाराम बाबा महाराज हे संख्येतील बाबा आश्रमात अन्नदानाचे पवित्र कार्य करत आहेत। यंदाही त्यांनी अन्नदानाची अखंड सेवा सुरू ठेवली आहे। महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवीच्या कार्तिकी यात्रेला सुरुवात झाली आहे। श्री दानम्मा देवीची यात्रा प्रसिद्ध आहे। 5 ते 8 लाख भाविक यात्रेच्या काळात दर्शनासाठी येतात। देवीच्या या कार्तिकी यात्रेला कर्नाटकातून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे। देवींच्या या भाविकांची सोय व्हावी यासाठी तुकाराम बाबा यांनी बाबा आश्रममध्ये त्यांच्या राहण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची नाश्त्याची सोय तसेच जेवणाची सोय केली जाते। 2012 पासून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविकांची सेवा श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे। पायी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी तुकाराम बाबा अहोरात्र झटत आहेत। मागील 2 दिवसांपासून अन्नदान सुरू आहे। आज गुड्डापूर येथे दानम्मा देवी यात्रेनिमित्त प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे अनेक लाखो भाविक या गुड्डापूर विजापूर या रस्त्याने चालत जात असतात। आणि ह्याच अनुषंगाने सर्व भक्तांच्यासाठी हे सगळे मंडळी दिवाचं रान करून प्रत्येक वर्षी या ठिकाणी अन्नप्रसाद केला जातो। भुयार गावचे सगळे मंडळी तालुका इंडी जिल्हा विजापूर ह्या सगळ्यांचं मनातून कौतुक करतो की आलेल्या प्रत्येक भक्तांची काळजीपूर्वक महाप्रसाद व्हावा एक भावनिकता मनामध्ये ठेवून गेली अनेक वर्षाची परंपरा ही मंडळी जोपासतात। मी श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने ह्या सर्वांचं मनातून आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी येतात आणि ह्या सगळ्या आलेल्या भक्तांची सेवा करतात। ह्या सर्वांचं मनातून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय बाबा। सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।